इंग्रजांना जेव्हा आपल्यावरती राज्य करायचं होतं त्यावेळी इथे राज्य करत असताना या लोकांमध्ये स्वराज्याची भावना निर्माण करणारा जो जो विचार असेल त्या त्या विचाराला बदनाम करायचं. मग त्याच्यामध्ये धर्माला बदनाम करणे, आपल्या चालीरीती यांना बदनाम करणे, आपलेच लोक कसे नालायक आहे, आपली संस्कृती कशी मूर्ख आहे हे आपल्याला समजावून सांगणे आणि आपल्याच संस्कृतीबद्दल आपल्या मनामध्ये राग निर्माण करणे. आणि त्याला त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन याचा मुलामा दिला. त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड जाळला गेला का? कारण हा रायगड स्वराज्याची प्रेरणा देणारा आहे. या रायगडावरती माथा टेकवणारा कधीही कुणाचा गुलाम होणार नाही याची जाणीव झाल्यामुळे त्यांनी असं केलं. आणि आजही पुन्हा एकदा हेच छत्रपती शिवाजी महाराजांपासून तमाम महामानव जर आपल्या डोक्यामध्ये जर भिनले, आपल्या रक्तामध्ये जर भिनले, तर या नालायक राजकारण्यांची गुलामगिरी आपण कधीही करणार नाही. या लोकांना रस्त्यावरती चालणं मुश्किल होऊन जाईल, कारण हे सगळे पापी आहेत, हे सगळे नालायक आहेत. कुठे ना कुठे भ्रष्टाचाराने म्हणा, कुठल्या तरी विकृत गोष्टींनी म्हणा, हे सगळे जणांचे हात माखलेले आहेत. हे आपण कुणीही नाकारू शकत नाही.